हाय एव्हरीवन, वेलकम टू मोनिकाज किड्स एज्युकेशन चॅनल. सो लास्ट सेशनमध्ये आपण बघितलेलं आहे की कुठल्या शब्दाचं कसं प्रोनाऊन्स होतं. सो आजही आपण त्याच्या पुढचा पार्ट बघणार आहोत. सो लेट स्टार्ट. के प्रोनाऊन्स क, के ॲज इन काइट. एल प्रोनाऊन्स ल, एल प्रोनाऊन्स लायन. एम प्रोनाऊन्स म, एम सेज monkey. N pronounce no, N says nest. O pronounce O, same as it, O. O says orange. P pronounce P, P says parrot. Q pronounce Q, Q says queen. R pronounce R, R says rabbit. S pronounce S, S says sun. So इथे आपण बघितलं Q pronounce ॲज अ क्व, ते अर्धा क आणि त्याला जोडलेला व आहे. सो इट्स प्रोनाऊन्स क्वीन. ओके, सो नेक्स्ट बघूया. T pronounce T, T says tiger. U pronounce a or U. आपण जसं U ला अम्ब्रेला असं प्रोनाउन्सिएशन बोलतो. सो इथे आपल्याला U मध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स नाही पाहायला मिळत, आपल्याला पाहायला मिळतं U, सेम ॲज लाईक U. V pronounce W, V says violet. W pronounce W, ॲक्च्युली ते व असतं, पण आपल्या तोंडातून ज्यावेळी प्रोनाऊन्स बोलतो आपण तर ते व असं असतं. त्याला एकदम सायलेंट आहे. सो W says watch. X says X, X says X-ray. X प्रोनाऊन्स आपण क्स असं होतं, क एकदम सायलेंट आहे तिथे. सो नेक्स्ट वाय प्रोनाऊन्स य, य सेज याक. लास्ट वन इज झेड प्रोनाऊन्स झ, झेड सेज झेब्रा. सो हे झालं आपण पाहिलेलं जसं वर्ड वाईज त्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं. सो विथ एक्झाम्पल्स लाईक टायगर, अम्ब्रेला, व्हायोलेट. सो दिस इज लाईक. सो अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.